आजी नाव काय तुमचं? लक्ष्मीबाई मारुती जांभळे. वय किती आहे तुमचं? 72. 72. तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा काय काय त्रास होत होता? माझा म्हणजे हाताला असा वर जात नव्हता, मागे नव्हता जात, याला फरक पडला. वर जात नव्हता, मागे नव्हता जात. हा. किती समजा एवढंच जात होतं थोडंसं असं का त्याच्या वर जात होता थोडा? नाही असं थोडाच जायचं, त्याच्या वर असं वर जातच नव्हतं. हे किती दिवसापासून? आता असं जात. अरे वा, आता हे किती दिवसापासून जात नव्हता? ते 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले, जास्त जुने नाही. आता होतं. मग तुम्ही कोणत्या डॉक्टरांना दाखवलं नाही का? दाखवलं कुठं नाही, तुम्ही डायरेक्ट इकडे आले. मी काय म्हणायची, मार लागलेला असणार, मार लागलेला असणार आहे. बरं तुम्ही पडले होते त्यामुळे दुखत होतं, कसं झालं होतं का अचानक झालं होतं? अचानक झालं होतं, तुम्हाला माहितीच नाही, हळूहळू वाढत गेलं. आणि मग तुम्हाला काय वाटलं होतं किती दिवसात बरं होईल वगैरे? म्हणजे तुम्ही माझ्याकडे आले होते त्या आदल्या दिवशी वाटलं होतं का पुढच्या 5-6 दिवसात मी बरी होईल? नव्हतं वाटलं. बर, आता काम करायला आधी कोणकोणती कामं करता येत नव्हती तुम्हाला? आधी म्हणजे आता हातच वळत नव्हता, काष्टा सगळं घालता येत नव्हता. अरे बापरे, कष्ट पण घालता येत नव्हतं. खाली अर्धा असं या हाताने येत होती. हा, म्हणजे त्या हाताला काहीच हालत पण नव्हतं जास्त वगैरे. बर, आता काय काय कामं वगैरे आता सगळे करता येत? आता कोणते काम करता येत नाही तुम्हाला? मला येईन आता सगळं, येईन आता सगळं काम करता येईल आता वगैरे. बर, तुम्हाला वाटतं का जास्त वय झालेले ज्यांना दुख नाही, ज्यांना त्रास आहे तुमच्या वयाचे म्हणा, किंवा कोणी पण इथे येऊन बरे होतात किंवा इथे यायला पाहिजे असं वाटतं? किती जण बरे झाले तिथे तुमच्या समोर का कोणी नाही झालं? शेळकीबाईने आम्हाला रस्ता दाखवला. शेळके आजींनी. त्यांचा त्रास तर खूप जबरदस्त होता आणि सांगितलं आम्हाला. हा, किती ते जा. बर, तुम्ही इथे किती जण बघितले जे बरे झाले तुमच्या समोर? लय जण झाले सगळे. 5-7, तुमचा आता 6वा का 7वा दिवस आहे वाटतं ना? 7 दिवसांमध्ये तुम्ही बरेच जण बघितले. वेगवेगळ्या त्रासाचे बरे होतात का आपल्याकडे? कोणकोणत्या त्रासाचे बरे झालेले बघितले तुम्ही? गुडघ्याची, मानाची, अजून हाताचं, गुडघा, मान, कंबर, सगळं इथं. कंबरचे डॉक्टर पण आले होते, कंबर आणि पाय गेला होता, ते पण बरे झाले. बर, तुम्हाला वाटतं का तुमच्यामुळे किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकाला तुमच्याकडून सांगणं व्हावं की अरे इथे चांगले डॉक्टर आलेत, किंवा असे डॉक्टर बघितले नाही तुम्ही मशिनीने बरे करणारे? नाही. आपण औषध गोळ्या दिल्यात का तुम्हाला? नाही. बरं, तुमच्या डोक्यात काय होतं दुखलं की औषध घ्यायचं, गोळ्या घ्यायचं, मग बरं होतं असं डोक्यात होतं आजपर्यंत? आता हे नवीन काहीतरी संकल्पना दिसली तुम्हाला? इंजेक्शन दिलं का, काय केलं का, गोळ्या दिल्या का? म्हणलं काहीच नाही केलं, मी बरी झाली. शेक देतात, शेकनी तुम्ही बरे झालेले आहात. धन्यवाद आजी.